चाळीसगाव प्रतिनिधी. अन्याय, अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराविरुद्ध ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हिंददी चादर धर्मवीर शिरोमणी श्री गुरु तेजबहादूर सिंहजी महाराज यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त चाळीसगाव तालुक्यात भव्य धर्मजागरण रथयात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. काल 19 जानेवारी 2026 रोजी तालुक्यातील विविध तांडा वस्त्यांमध्ये या रथाचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती आणि नियोजन. या गौरवशाली रथयात्रेचे आयोजन नमोताई राठोड, दिनकर राठोड, अविनाश फडके, मनोज जंजाळ आणि प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी गुरुजींच्या अलौकिक बलिदानाचा आणि त्यागाचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. तांडा वस्त्यांमध्ये भक्तिमय चैतन्य ही रथयात्रा तालुक्यातील दुर्गम आणि महत्त्वाच्या तांडा वस्त्यांमध्ये पोहोचली. यामध्ये प्रामुख्याने चैतन्य तांडा, इच्छापूर तांडा, 1-2-3-32 नंबर तांडा, गणपूर वलठाण तांडा, गोरखपूर तांडा या ठिकाणांचा समावेश होता. प्रत्येक तांड्यावर महिलांनी रथाचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले, तर तरुणांनी बोलेसो निहालच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. बलिदानाचा स्मृती जागर. रथयात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमांत वक्त्यांनी गुरु तेजबहादूर सिंहजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी आणि मानवी हक्कांसाठी दिलेल्या बलिदानाची माहिती दिली. गुरुजींचा लढा हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवतेच्या रक्षणासाठी होता. सक्ती आणि अन्यायापुढे न झुकण्याची त्यांची शिकवण आजही प्रेरणादायी आहे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. सामाजिक एकता आणि संकल्प या उपक्रमाच्या माध्यमातून तांडा वस्तीतील नागरिकांमध्ये धर्मसंस्कार, राष्ट्रीय एकता आणि बंधुभावाची भावना वृद्धिंगत करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिक, महिला आणि युवकांनी गुरुजींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि धर्माप्रती जागरूक राहण्याचा सामूहिक संकल्प केला. तेजबहादूर सिंहजींचे बलिदान हे जगाच्या इतिहासातील अद्वितीय उदाहरण आहे. त्यांच्या 350व्या शहीदी शताब्दीनिमित्त हा विचारांचा रथ घराघरांत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.